शोधला. कोण शोधला? एका पर्टिक्युलर पर्सनने शोधला. ओके, त्याचं नाव आता माहित नाही. ओके, परंतु त्याने काय आयडियाने शोधला की त्याच्यामध्ये जे काही टास्क करायचे ते टास्क कसे करायचे, ह्युमन करते त्या पद्धतीने करायचे. ओके, म्हणजे आपण कॅल्क्युलेशन करतो, कॅल्क्युलेट करतो. काय गरज होती? कॉम्प्युटर ज्यावेळी तयार केला त्यावेळी दोन काय करायची गरज होती. एक काय ना बाबा 128 GB हार्ड डिस्क. पुढचं व्यायाम करायची काय गरज होती? हा, स्पीड जास्त आहे, ठीक आहे. हा, परत आपल्यामध्ये पण रॅम आणि मेन मेमरी असते माहिती आहे आपल्या मेंदूमध्ये सुद्धा असते की नसते? हा, कशी असते ती? काय उदाहरण देऊ शकता तुम्ही? सपोज आज तुमचा डेटा स्ट्रक्चरचा पेपर आहे. डेटा स्ट्रक्चर माहिती आहे सगळ्यांना? हा, डेटा स्ट्रक्चरचा पेपर आहे. आज तुम्ही पेपरला आलाय, तुमच्या डोक्यात काय असतं सगळं? मी एखादा मॅथचा प्रॉब्लेम विचारतो, सांगा रे आज माझा डेटा स्ट्रक्चरचा पेपर आहे, मॅथचा काही विचार मला काय आठवणार, आणि उद्या मॅथचा पेपर आहे आणि मी उद्या विचार अरे डेटा स्ट्रक्चर प्रश्न आता लिहिलाच काय, तुम्ही काय म्हणणार माझ्या विचार करा, माझ्या आता डोक्यात सगळं मॅथ्स आहे. म्हणजे काय केलं? आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विषय आहेत, परंतु आता फ्रंटला आहे जो पेपर आहे त्याचा. सेम गोष्ट होती ज्यावेळी कॉम्प्युटरमध्ये आपण एखादा टास्क जशी मी पीपीटी ओपन केली तर फ्रंटला कोण आलेला आहे? मग तिथं आपल्याला ज्यावेळी आपल्या पुढे डोक्यामध्ये जास्त असतं त्यावेळी आपण पेपर मान लिहितो. सपोज मी मॅथचा सगळा अभ्यास केलेला आहे, सगळा अभ्यास म्हणजे मला सगळं माहिती आहे, परंतु पेपर आज आहे हे मला माहित नव्हतं. पेपर आज मॅथ्स